माझ्या प्रिय बंधूंनो, आपण थोडा वेळ शांत राहूया. आपण मोठ्या विश्वासाने भक्तीने या ठिकाणी जमलो आहोत. आपले सर्व हेतू, आपल्या मागण्या, आपले दुःख, आजार, संकट, वेदना सर्व आपण पवित्र मरीच्या मध्यस्थीने आपण देवाला समर्पित करूया आणि या मिसाबलीमध्ये सहभाग घेऊया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्यात सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रियजनो, आजचा विषय आहे कुटुंबातील मुलं. आपल्या जीवनामध्ये पुष्कळ अशी मुलं येत आहेत, येऊन जात आहेत. आपल्या कुटुंबामध्ये काही मुलं आहेत, परंतु माझ्या प्रियजनो, आपण काही वेळेला मुलाबालांची काळजी घेण्यासाठी आपण कमी पडत असतो. पण थोडा वेळ शांत राहूया आणि आपल्या पापांची कबुली देऊया, की जेणेकरून या पवित्र मिसाबलीमध्ये आपण योग्य प्रकारे भाग घेऊ शकू. सर्वांनी एकत्र. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगेने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 17, हिम नंबर 17. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वरा, ज्या लोकांना अखंडित शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरीच्या गौरवमय प्रार्थनेचे साह्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहून राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे
जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीला जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आदिदिव्य दूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेऊन जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सात्वन करा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 31, हिम नंबर 31. करता उभे राहूया. हे परमेश्वरा, तुझे वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतरात
लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशिया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्यांनी मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्यांनी मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आणल्यांना पुन्हा दृष्टी लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाह करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना? त्याने त्याला म्हटले, खरोखर इमान लागून कराल की हे वैद्या तू स्वतःलाच बरे कर. कन्फर्मात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आमच्या गावी कर. मग तो पुढे म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळात 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमधील पुष्कळ विधवा होत्या, तरी त्याने एकीकडच्याकडे एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेशाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणी शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये पुष्कळ असे संदेष्टे, पुष्कळ असे संत होऊन गेले आणि आपण पाहतो त्यांचं जीवन कसं होतं, कशा प्रकारे त्यांनी मुलाबालांना बाळगलं, कशा प्रकारे त्यांनी मुलाबालांना संत बनवलं याविषयी आपण ऐकतो. संत लुईस मार्टिन आणि संत जेली मार्टिन हे कुटुंब, या कुटुंबामध्ये 9 मुलं होती आणि या कुटुंबामध्ये 9 मुलं असताना 4 मुलं ही मरण पावली आणि 5 मुलं असताना हे कुटुंबाने त्या मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. आणि त्याच्यामधील एक मूल हे एक संत आहे. त्या संताचं नाव आहे बालयेशूची संत तेरेजा. बालयेशू संत तेरेजा ही लहान असताना तिला सिस्टर व्हायचं होतं आणि तिच्या आईवडिलांनी संत लुईस मार्टिन आणि संत जेली मार्टिन यांनी तिला प्रोत्साहन केलं, तिला प्रार्थनेमध्ये वाढवलं, विश्वासामध्ये वाढवलं आणि ते म्हणत होते की आम्ही त्यांच्यासाठी जगतो तेच आमचा आनंद आहे. हीच गोष्ट माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, माझ्या आईवडिलांनो, आपण आपल्या मुलांसाठी म्हटली पाहिजे की आम्ही आमच्या मुलासाठी जगतो तेच आमचा आनंद आहे. हे झालं एक संतांचं कुटुंब. दुसरा संतांचं कुटुंब आहे ते म्हणजे संत मोनिका आणि संत ऑगस्टिन. आपण ऐकलं असेल, गेल्या
महिन्यामध्ये गेल्या हप्त्यामध्ये आपण यांचा सण साजरा केला. संत मोनिका हिने पुष्कळ वर्ष प्रार्थना केली संत अगस्तींचं परिवर्तन होण्यासाठी. अनेक दिवस असा आला की देवाने संत अगस्तींचं परिवर्तन घडवलं. आणि आज आपल्या देऊळ मातेमध्ये संत अगस्तीन एक महान संत आहे. तसेच संत मोनिकाने तिचा नवरा जो अन्यधर्मीय होता, पेगन होता, त्याच्या परिवर्तनासाठी तिने प्रार्थना केली. आणि जेव्हा तिचा नवरा याने बॅप्टिस्म मागितल्यानंतर तो मरण पावला. आणि तो मरण पावल्यानंतर संत मोनिकाला आनंद झाला, कारण त्याने बॅप्टिस्म मागितल्यानंतर तो स्वर्गामध्ये गेला असा तिचा विश्वास होता. माझ्या प्रियंतनो, हे सर्व आपल्याला दाखवून देत आहे की कशा प्रकारे आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये जे संत होऊन गेले, जे आई वडील संत आहेत, त्यांनी कशा प्रकारे मुलाबालांना वाढवलं. आजचा आपला विषय आहे कुटुंबामधील मुलं. मुलं ही परमेश्वराची देणगी आहे, गर्भातील फल आहे, गर्भातील एक बक्षीस आहे. मत्ती शुभवार्तामध्ये आपण वाचतो अध्याय 10 अध्याय 19 वचन 14 मध्ये, लहान मुलांना माझ्याकडे येऊ दे, त्यांना अडवू नका, स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्या प्रियंतनो, लहान मुलं ही देवाची देणगी आहेत. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये लहान मुलं आहेत. ज्या कुटुंबामध्ये मुलं नाहीत त्यांचं दुःख हे मान आहे, हे आपल्याला दिसून येत आहे. ज्या जोडप्यांना मुलं होत नाही ती कशा प्रकारे देवाकडे मागत आहेत आपण पाहत असतो. आणि ज्यांच्याकडे मुलं आहेत त्या आईवडिलांना मुलं काही वेळेला पालकता येत नाही. आपण ऐकलं असेल, बाप तैसा बेटा, आई तशी मुलगी. आपण ऐकलं असेल, काही वेळेला आपण कोणाच्या मुलाला विचारतो की तुझ्या वडिलांचं नाव काय, आणि जर त्या मुलाला सांगितलं की माझ्या वडिलांचं नाव आहे, माझ्या आईचं नाव हे आहे, आपण लगेच जज करतो की त्याचे आई वडील कसे असतील. माझ्या प्रियंतनो, मुलं ही एक आरसा आहेत, आपल्या कुटुंबाचा आरसा आहे. जर आपण कुटुंबामध्ये त्यांना चांगलं बाळगलं नाही तर ते चांगले वागणार नाही. म्हणून माझ्या प्रियंतनो, आपण आपल्या मुलाबालांना चांगल्या प्रकारे बाळगलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिला पाहिजे. माझा पहिला मुद्दा आहे, आपल्या मुलांशी प्रेमाने आणि संयमाने वागलं पाहिजे. इफिसिकल्स पत्रामध्ये 6 वचन 4 मध्ये आपण वाचतो, बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर तुमच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. आज आपल्या समाजामध्ये पुष्कळशी कुटुंब आहेत जी मुलाबालांवर इतकी स्ट्रिक्ट असतात की त्यांना कुठलंही काम करण्यासाठी सांगत नाही. काही अशी कुटुंब आहेत की इतकी ढिले असतात की मुलं काय करत आहेत त्यांना काय समजत नाही. माझ्या प्रियंतनो, आपण मुलाबालाबरोबर स्ट्रिक्ट न होता आपण संयमाने वागलं पाहिजे. आपण ढिलेढाले न होता त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून आपल्याला देऊळ माता संत पौल आपल्याला सांगत आहे की तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात वाढवा. माझा दुसरा मुद्दा आहे, देवाच्या मार्गाने चालण्याचे उदाहरण द्या. नीतिसूत्र पुस्तकामध्ये आपण वाचतो अध्याय 22 वचन 6 मध्ये, मुलांच्या शिस्तीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी ती त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. माझ्या प्रियंतनो, आपण मुलाबालांना रोजरी करायला शिकवतं का, हा प्रश्न आपण केला पाहिजे. जर आपण मुलाबालांना प्रार्थना शिकवणार तर मुलं बालं प्रार्थना करणार. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी रोजरी करत नसेल तर आपण काय म्हणायचो की तू रोजरी केली नाही तर मी तुला जेवण देणार नाही. आताच्या काळामध्ये तसं घडत नाही. आताच्या काळामध्ये काय होतं, जेवण देत नाही, काहीच फायदा नाही, मी स्विगीवरती, झोमॅटोवरती, झेप्टोवरती ऑर्डर देणार आणि जेवण खाणार. आज मुलांचं प्रत्युत्तर आहे. माझ्यापर्यंत हे घडत आहे कारण आपण मुलांना पॅम्पर करतो, आपण मुलांना चांगल्या गोष्टी त्या देत नाही. आज काही आई वडील मुलांना एवढं शिकवतात, त्यांना शिक्षण देतात, पण त्यांना ख्रिस्ती मूल्य काय आहेत ते शिकवत नाही. धर्म काय आहे, ख्रिस्ती धर्म काय आहे तो शिकवत नाही. संडे स्कूल काय आहे त्यासाठी आपण त्यांना पाठवत नाही, परंतु आपण त्यांना ट्युशन आणि दुसऱ्या गोष्टी देत असतो. मग सांगत नाही की शिक्षण महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे. आताच्या काळामध्ये आपण आपल्या मुलाबालांना चांगलंच शिक्षण दिलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपण त्यांना ख्रिस्ती धर्माविषयी, ख्रिस्ताविषयी, बायबलविषयी आपण शिकवलं पाहिजे. पण आपण ते शिकवत नाही. आपण त्यांना बाजी तसं जगण्यासाठी आपण त्यांना मोकळे सोडत असतो. माझा तिसरा मुद्दा आहे, क्षमा आणि नम्रतेचा आदर्श ठेवा. आज काही कुटुंब शेजाऱ्याबरोबर बोलत नाही आणि ते काय सांगतात मुलांना बालांना की तुम्ही देखील त्यांच्याबरोबर बोलायचं नाही.
जर माझ्या प्रियंदर आपण जर त्यांना शिकवलं नाही, नम्रतेचा जर आपण त्यांना आदर दिला नाही, तर ती मुलं कधीच चांगलं जीवन जगणार नाही आणि मोठी झाल्यानंतर मग ती तुमचं कधीच ऐकणार नाही. आज मी पाहतो कुठल्याही पॅचमध्ये जा, आई वडील येतात, सांगतात की फादर आमची मुलं बालं आमचं ऐकत नाही, आमची मुलं बालं मोबाईलशिवाय राहू शकत नाही, आमची मुलं बालं नेहमी गेम खेळत आहेत, आमची मुलं बालं जेवत नाही, ती बाहेर जेवतात. याचं कारण आपण सर्वजण आहोत. कारण आपण त्यांना शिकवत नाही. लहान असताना आपण त्यांना पॅम्पर्ड करतो, आपण बाजी त्यांना तसं देत असतो आणि ते मग मोठे झाल्यानंतर ऐकत नाही. आज आपल्या समाजामध्ये म्हातारे लोक आहेत, कोपऱ्यामध्ये त्यांना टाकलेलं आहे. का? कारण मुलं आईवडिलांची काळजी घेण्यासाठी तयार नाही. काही वेळेला मुलं आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये टाकत असतात. का? कारण त्यांना काळजी घ्यायची नाही, त्यांना कंटाळा येतो. आणि हीच गोष्ट आपण जर त्यांना लहानपणापासून शिकवली असती तर आपली मुलं कधीच देवापासून किंवा आपल्यापासून दूर जाणार नाही. काही वेळेला काही मुलं आहेत समाजामध्ये प्रत्येक वाक्याला शिवी देतात, प्रत्येक वाक्याला एफ बोलतात, प्रत्येक वाक्याला शिवी देतात. का? कारण ते समाजामधून आपल्या घरामधून शिकलेले आहेत. जर आपण लहान असताना त्यांना आपण चांगलं शिकवलं नाही, जर आपणच आपल्या कुटुंबामध्ये त्यांना शिव्या देतो, दुसऱ्या शिव्या देतो, तर ती मुलं शिकत असतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की बाप तसा मुलगा, आई तशी मुलगी. जर आपण आई वडील चांगले असतील तर आपली मुलं ही नेहमी चांगली असतील. चौथा मुद्दा आहे, तुमच्या घराला एक लहानसं चर्च बनवा. आपलं एक कुटुंब एक लहानसं चर्च आहे. जर आपण आपल्या कुटुंबामध्ये चांगलं शिकवलं नाही तर मुलं कधीच बाहेर जाऊन दुसऱ्यांना शिकू शकत नाही. जर आपण मुलांना चांगलं धडे दिले नाही तर ते चांगल्या प्रकारे पुढे काहीच करू शकत नाही. यहोशुआच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो अध्याय 24:15 मध्ये, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. ही वाक्य आपण सर्वांनी मुलांना शिकवलं पाहिजे की मी आणि माझं घराणं हे देवावरती विश्वास ठेवणार, त्याची सेवा करणार. आज जगामध्ये फादर सिस्टर होण्यासाठी कोणच येत नाही. वोकेशन पुष्कळ कमी झालेलं आहे. आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे की मी माझ्या मुलाबालांना प्रोत्साहन करतो का? त्यांना फोर्स करू नका, फोर्स करायचं नाही, कोणास फोर्स करायची गरज नाही, परंतु आपण त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे. जर एखाद्या मुलीला किंवा मुलाला फादर सिस्टर व्हायचं असेल तर आपण त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे. आणि तीच गोष्ट आपण नेहमी शिकली पाहिजे माझ्या प्रियंदगिनो. माझा 5वा मुद्दा आहे, आपल्या मुलांसाठी आशीर्वाद द्या आणि त्यांसाठी प्रार्थना करा. असे कुठले व्यक्ती आहेत आपल्या घरामध्ये लहान मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करतात? असं कोण आहे का? कोणच नाही. पुष्कळ कमी कुटुंब आहेत जी मुलांना आशीर्वाद देत आहेत. माझ्या प्रियंदगिनो, तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाने मुलांना आशीर्वाद दिला पाहिजे. का तुम्ही त्यांचे आई वडील आहात. तुमचा आशीर्वाद नेहमी मुलांसाठी चांगला आशीर्वाद असा असतो. जर मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही नेहमी आई वडिलांना मान द्या. नीतिसूत्र आपल्याला सांगत आहे की देवाचा मान राख म्हणजे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. जर आज मुलं बालं आई वडिलांचा मान राखत नसतील तर मुलं बालं कधीच जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही, तर ते जीवनामध्ये स्ट्रगल करतील. माझा 6वा मुद्दा आहे की चुका झाल्यास माफ करा आणि स्वीकारा. काही वेळेला मुलं चुकतात, काही वेळेला मुलाकडून चुकी होत असते, पण आपण त्यांना क्षमा केली पाहिजे आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. संत अगस्तीने किती किती मोठ्या चुका केल्या, परंतु त्याची आई मोनिका हिने त्याला स्वीकारलं. तिने नाकारलं नाही, तर ती नेहमी प्रार्थना करत राहिली, कारण तिला माहीत होतं की माझा मुलगा एक दिवस माझ्याकडे येणार. म्हणून माझ्या प्रियंदगिनो, आपण मुलांना क्षमा केली पाहिजे आणि त्यांचा स्वीकार केला पाहिजे. माझा शेवटचा मुद्दा आहे की मुलांना त्यांच्या पवित्र स्वप्नासाठी प्रोत्साहन द्या. जर एखाद्या मुलाला चांगलं काही बनायचं असेल तर त्याला प्रोत्साहन करा. एखाद्या मुलाला डॉक्टर बनायचं आहे परंतु तुमची इच्छा आहे की त्याने इंजिनियर बनावं, तुमच्या इच्छेप्रमाणे वागू नका. तर मुलांना प्रोत्साहन करा. त्यांना जे बनायचं आहे ते बनण्यासाठी तुम्ही मोठ्या ठाम विश्वासाने त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना मदत करा. ही गोष्ट जर आपण करणार तरच माझ्या प्रियंदगिनो आपली मुलं कुठेतरी पुढे जातील. तुम्ही 3 इडियट्स मूवी पाहिली असेल. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आई वडील काही वेळेला मुलाबालांना फोर्स करत असतात आणि त्या सांगतात की तू इंजिनियर बन, तू डॉक्टर बन, तू टीचर बन. मी टीचर आहे तू पण टीचर बन, मी डॉक्टर आहे तू पण डॉक्टर बन, मी इंजिनियर आहे तू पण इंजिनियर बन. असं नाही माझ्या प्रियंदगिनो. तुम्ही तुमच्या मुलाबालांना कशामध्ये शिकायचं आहे, त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्यासाठी तुम्ही प्रोत्साहन करा. आताचं जग जे आहे
हे जग सोशल मीडियाशिवाय मुलं राहू शकत नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, मग ते लहान मुलगा म्हणा किंवा तरुण मुलगा म्हणा, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आणि सोशल मीडियामध्ये आपण पाहतो की जे दाखवलं जात आहे ती तशा प्रकारे मुलं वागत आहेत. आपण आपल्या मुलावरती कंट्रोल ठेवला पाहिजे, पाहिलं पाहिजे की ते काय करत आहेत, कुठल्या गोष्टी पाहत आहेत, कुठले गेम खेळत आहेत, हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यांना करेक्ट केलं पाहिजे. जर आपण त्यांना सोशल मीडियाचे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या नाही तर आपली मुलं कधीच जीवनामध्ये चांगलं शिकणार नाही. म्हणून माझ्या बंधूंनो, सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी मुलं शिकत आहेत आणि आपण चांगलं शिकण्यासाठी त्या सोशल मीडियाकडून चांगलं ते मिळावं म्हणून आपण मुलांवरती ट्रॅक ठेवला पाहिजे, त्यांना बघलं पाहिजे की ते काय करत आहेत. आणि या सर्व गोष्टी करणार तेव्हाच आपली मुलं आपल्या कुटुंबामध्ये एक चांगलं असं कुटुंब जगतील. आणि मग कोणी विचारलं की तुझा वडील कोण, आणि त्या मुलांना सांगितलं माझा वडील आहे, मग माणसं समजतील की हां या व्यक्तीचा, या बापाचा हा मुलगा आहे म्हणजे हा मुलगा चांगला आहे, ही मुलगी या आईची आहे म्हणजे ही मुलगी चांगली आहे. आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे की आपली मुलं चांगलं जीवन जगावं, म्हणून आपण प्रत्येकाने त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून या मिसाबलीमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया की देवाने कृपा द्यावी आपल्या मुलाबाळांना चांगलं ते शिकवण्यासाठी आणि चांगले ते योग्य ते धडे देण्यासाठी आपण पुढे यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत क्रमांक 61, हिम नंबर 61. बंधुगिनो, माझ्या तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून या प्रार्थनेचा व भेटीचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्यकुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरीचा सन्मान करीत आहोत. या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावा आणि तुझ्या नावाचा गौरव करावा, हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती माता कुमारी बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात, सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात आणि सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफीन मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे नम्रपणे स्तुतिगीत गातो.
गीत क्रमांक 79 हिम नंबर 79. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तो उगम आहेस. इदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर रक्त व्हावेत म्हणून त्यांच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि स्वयंचलित दुःखास सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्तुती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि ताडणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ता शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो.
हे प्रभू, सर्व जगभर पसरल्या त्या ख्रिस्तसभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्तसभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनस्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तो संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनासह सहवारस व्हावे आणि तू स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तांदळाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही दरेपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तर देवाच्या साहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य बेसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभू शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्याच सेवनासाठी आहे. जे इतर धर्मीय या मिसा बलिदानात आणि नवदिन भक्तीमध्ये सहभागी झाले असतील, आम्ही आपले सर्वांचे प्रेमाने स्वागत करत आहोत. कृपया आपण जागेवरती बसून प्रार्थना करावी किंवा गायनामध्ये सहभाग घ्यावा. ख्रिस्त शरीर यह सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. होली कम्युनियन इज ओनली फॉर कैथलिक. ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी कुणीही घाई गर्दी करू नका. स्वयंसेवकांच्या आज्ञेत राहा आणि ख्रिस्त शरीराचा स्वीकार करा. धन्यवाद. गीत क्रमांक 118
hymn number 118. क्रमांक 111, hymn number 111.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरीच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यास अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करतो. आरोग्यदायी वेळणकणी मातेच्या नविन्याची प्रार्थना. आजचा नविन्याचा तिसरा दिवस, पान क्रमांक 50, पेज नंबर 50. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. सर्वांनी एकत्र. हे आमच्या प्रेमळ माते, हे पवित्र जीवनाच्या आदर्शा, तुला वंदन असो. तू आम्हाला असा बोध देतेस की देव प्रेम आहे, सत्य आहे आणि त्याच्यावर प्रेम करणे हे खरे जीवन आहे. आम्ही स्नान संस्काराच्या वेळी शरीर, जग व सैतान यांना सोडून देण्याची प्रतिज्ञा केली होती. तरी सुद्धा ही प्रतिज्ञा मोडून आम्ही जगातील सुखांना जवळ करून पापे केली. आम्ही ईश्वराची आज्ञा मोडली आणि अनैतिक सुखाच्या मागे लागलो. तुझ्या प्रेमाला आम्ही मुकलो. हे दयाळू निर्मळ कुमारी माते, आम्हाला आमच्या पापांबद्दल तीव्र घृणा वाटते. या स्थितीत आम्ही कुणाकडे धाव घेऊ? आम्ही वाट न दिसणाऱ्या अंध माणसाप्रमाणे भटकत आहोत. हे माते, तू आम्हाला आमचा मार्ग दाखविणार नाहीस का? हे तेजस्वी माते, तू आम्हाला संकटातून वाचवणार नाहीस काय? आई आपल्या लेकरांना कधी टाकील काय? कदाचित माता आपल्या पुत्राला विसरून जाईल, परंतु तू आम्हाला कधीही विसरणार नाहीस. अशी कृपा तू आम्हास दे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमा आमचा आश्रय व त्याचा मृत्यू आमचे जीवन होईल. आमेन. नविन्याच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 56, पेज नंबर 56. ही प्रार्थना आपण सर्वजण एकत्र सावकाश श्रद्धेने म्हणणार आहोत. सर्वांनी एकत्र. हे अति पवित्र कुमारी गे, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या पूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःखा निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिलं आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. येथे आपण थोडा वेळ शांत राहूया. आपल्या सर्व मागण्या, सर्व विनंत्या आपण पवित्र मरीला सांगूया.
सर्वांनी एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द तेलाचा आला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये, अंधांच्या उदराचे फळ येशू. सर्वांनी एकत्र. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण अभिवादन दिले, त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. मी तुझ्या मस्तकावर दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी, अशी माझी सदिच्छा. हे मर्या माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवनात मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्यावर असे विनवितो. आमेन. उभे असा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा, ख्रिस्ता शांतीत तुम्हाला पाठवण्यात येत आहे. प्रिय भाविकांनो, आजच्या ख्रिस्त यागासाठी रेव्हरंड फादर ख्रिस्टी हे आपल्याला लाभलेले आहेत. मुलं ही देवाघरची फुलं आहेत. पवित्र मरेने येशू बाळाला प्रेमाच्या छत्राखाली मायेची ऊब देऊन वाढवलं. आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या मुलाबाळांना कशा प्रकारे धार्मिक जीवन जगण्यासाठी शिकवावं, ख्रिस्ती मूल्यांची कशा प्रकारे जोपासना करावी, यावर सुंदर असं प्रबोधन, मार्गदर्शन आणि विवेचन केलेलं आहे. त्याबद्दल फादरांना धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या वाजवून फादरांना धन्यवाद देऊया आणि त्यांच्या पुढील प्रभू सेवेच्या कार्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा. तसंच आजच्या या मिसामध्ये गायन करण्यासाठी संत फ्रान्सिस झेवियर चर्च पार्लातून गायन मंडळ आलेलं आहे. त्यांनी सुद्धा सुंदर गायन केलेलं आहे. आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. गीत क्रमांक 122, हिम नंबर 122.